वेलकम स्टुडंट्स. लिमिट्स मिसलेनियस एक्सरसाइज 7 क्वेश्चन नंबर 2 आपण पाहायला सुरू करतो. यामध्ये क्वेश्चन नंबर 2 to 6 हे जे प्रॉब्लेम आहेत मार्क करून ठेवा होतं. क्वेश्चन नंबर 2 पासून 6 पर्यंत हे प्रॉब्लेम्स मी सर्वात शेवटी घेणार आहे. फर्स्ट आणि 7 पासून मी पुढे कंटिन्यू करणार आहे. फर्स्ट क्वेश्चन मी इथं ऑलरेडी दिलाय. लिमिट ॲज x टेंड्स टू 0 ऑफ 1 minus x raised to 5 minus 1 upon 1 minus x raised to 3 minus 1. ओके, इथला आता सेकंड पासून 6 पर्यंत क्वेश्चन्स हे सर्वात शेवटी घेईल. आता याच्यानंतरचा आपला नेक्स्ट क्वेश्चन असेल 7 पासून शेवटपर्यंत. बरं, लिमिट ॲज x टेंड्स टू 0 1 minus x raised to 5 minus 1 1 minus x raised to 3 minus 1. यामध्ये 1 minus x हीच ती टर्म आहे की जिथे तुम्ही याला 0 रिप्लेस केल्यामुळे ह्याचा आन्सर 1 येतं आणि 1 minus 1 ही सगळी टर्म काय होते 0 होते. त्यामुळे या टर्मला जर आपण सबस्टिट्यूशन केले, x minus 0 h तर आपण म्हणू शकत नाही, म्हणजे x इक्वल्स h होतो. मग या टर्मला आपण जर सबस्टिट्यूशन केलं तर हा प्रॉब्लेम सॉल्व्ह होईल. बरोबर, पुट 1 minus x is equal to h. पुट 1 minus x is equal to h. आपल्याला जर x लागत असेल तर आपण ते ट्रान्सफर करतो, म्हणजे आता x स्क्वेअर लागणार नाही आपल्याला, डायरेक्ट 1 minus x आहे. as x tends to 0 न लक्ष द्यायचं हा. x जसा 0 च्या जवळ 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 जाईल आणि एक्झॅक्ट जेव्हा 0 होईल तेव्हा 1 minus 0 म्हणजे 1, म्हणजे h tends to 1 झालं. लक्षात. आता आपल्या प्रॉब्लेम मध्ये रिप्लेस करा. लिमिट as x tends to 0 म्हणजेच काय सांगा, h tends to 1. त्या 1 minus h ला आपण काय म्हणलेलं सांगा, 1 minus x ला 1 minus x ला आपण काय म्हणलेलं, तर h असं म्हणलेलं आहे, h raised to 5 minus 1 as it is whole divided by h cube minus 1 as it is. तुम्हाला असा x raised to n minus a raised to n upon x raised to n असा फॉर्म दिसला का बघा. पुढची स्टेप बघा, डिवाइडिंग न्यूमरेटर डिनॉमिनेटर बाय h minus 1. limit as h tends to 1 of h raised to 5 minus 1 upon h minus 1 divided by limit as h tends to 1 of h cube minus 1 upon h minus 1. आपण काय केलं, न्यूमरेटर डिनॉमिनेटरला h minus 1 ने डिवाइड केलं. आता मी इथे काय लिहितो बघा, 1 ला 1 raised to 5 लिहितोय, ह्याला मी सॉरी याला 1 ला 1 क्यूब लिहितोय. म्हणजे आधी रिझन देतो. लिमिट ॲज x tends to a of x raised to n minus a raised to n upon x minus a equals n into a raised to n minus 1. हे त्याचं रिझन आहे. x tends to a, तो a इथं पाहिजे. x minus a हा फॅक्टर दिसला पाहिजे. आता h आहे तिथं x साठी, x raised to n minus a raised to n upon x minus a. त्याचा आन्सर काय, तर n into म्हणजे 5 into n into a raised to म्हणजे 1 raised to 5 minus 1 आणि डिनॉमिनेटर मध्ये n into a raised to n minus 1 आणि समोर त्याला हे रिझन दिलेलं आहे. आता 1 ची कितवीही पॉवर 1 असते, त्यामुळे फायनल आन्सर किती आलं, 5 आलं. ओके, नाउ नेक्स्ट क्वेश्चन नंबर 7. लिमिट as x tends to 0 sec of x square. sec x square अशी टर्म आहे, sec square x नाही आहे, -1 upon x raised to 4. हा जो अँगल आहे ना, अँगल त्या अँगल मध्ये स्क्वेअर आहे. लक्षात, प्रॉब्लेम महत्वाचा आहे, नीट लक्षात. l equals limit as x tends to 0 sec of x square minus 1, हवं तर मी अँगलला ब्रॅकेट करतो, अपॉन x raised to 4 मल्टिप्लाइड बाय या न्यूमरेटरचा कॉन्जुगेट घ्यायचा, sec of x square plus 1 upon sec of x square plus 1 is equal to limit as x tends to 0
a minus b, a plus b, a square minus b square, sec square x square minus 1 upon x raised to 4 into bracket sec of x square plus 1. आता तात्पुरते आम्ही x स्क्वेअर वर थिटा म्हणतो, म्हणजे तुम्हाला sec स्क्वेअर थिटा मायनस 1 अशी टर्म दिसली पाहिजे. sec स्क्वेअर थिटा मायनस 1 म्हणजे tan स्क्वेअर थिटा. आता थिटा काय आहे आमच्याकडे x स्क्वेअर आहे. सो लिमिट ॲज x टेंड्स टू 0 ऑफ sec स्क्वेअर थिटा मायनस 1 म्हणजे tan स्क्वेअर थिटा अपॉन ही टर्म बघा मी कशी लिहितो, एक्स स्क्वेअरचा स्क्वेअर या टर्म, आणि हे जरा बाजूला लिहूया. 1 अपॉन सेक ऑफ एक्स स्क्वेअर प्लस 1 हे जरा साईडला लिहूया. नेक्स्ट स्टेप, लिमिट ॲज एक्स टेंड्स टू 0 ऑफ tan ऑफ एक्स स्क्वेअर अपॉन एक्स स्क्वेअर, हा स्क्वेअर आणि हा स्क्वेअर कॉमन स्क्वेअर केला, इंटू 1 upon sec of x square plus 1 as it is. Tan angle upon angle tends to 0 म्हणजे 1 multiplied 1 square हा square 1 upon sec of 0 x tends to 0 म्हणजे x square देखील 0 sec of 0 plus 1. आता sec 0 ची व्हॅल्यू 1 आहे, cos 0 1 तसं sec 0 1 1 plus 1 2 झाले, म्हणजे फायनल आन्सर किती आलं तर 1/2. फायनल आन्सर 1/2. नेक्स्ट क्वेश्चन बघा 8th नंबर. लिमिट ॲज x टेंड्स टू 0 e raised to x plus e raised to minus x minus 2 upon x tan x. That's it. Limit as x tends to 0 e raised to x as it is plus 1 upon e raised to x minus 2 upon x tan x as it is. न्यूमरेटर मध्ये मी सगळ्यांचा कॉमन डिनोमिनेटर काय करणार आहे, e raised to x करणार आहे. सो लिमिट ॲज x टेंड्स टू 0, इथे e raised to x इथे e raised to x ने मल्टिप्लाय म्हणजे e raised to x चा ब्रॅकेट स्क्वेअर, ह्याला काही गरज नाही, प्लस 1 मायनस ट्वाइस e raised to x, आणि तो जो कॉमन डिनोमिनेटर आहे तो खाली आणला, e raised to x खाली आणला डिनोमिनेटर मध्ये, इंटू x tan x as it is, इंटू x tan x as it is इक्वल्स लिमिट ॲज x टेंड्स टू 0. न्यूमरेटर कडे व्यवस्थित बघा, e raised to x minus 1 चा तो ब्रॅकेट स्क्वेअर आहे. यापूर्वी मी तुम्हाला ही स्टेप दाखवली, फर्स्ट टर्म स्क्वेअर प्लस लास्ट टर्म स्क्वेअर दोघांचा प्रोडक्ट आणि त्याचे डबल अपॉन e raised to x into x tan x as it is. आता या टर्मला e raised to x minus 1 अपॉन x लागतं आपल्याला. मग जरी अपॉन x लागतं ऍक्च्युली x स्क्वेअर आहे, लक्षात ठेवा टर्म. मग खाली पण x स्क्वेअर जर आपण घेतले तर एक x कॅन्सल होतो आणि tan x च्या खाली एक x लागतो आपल्याला. म्हणून डिवाइडिंग न्यूमरेटर अँड डिनॉमिनेटर बाय x स्क्वेअर इक्वल्स लिमिट ॲज x टेंड्स टू 0 e raised to x minus 1 upon x चा ब्रॅकेट स्क्वेअर, हे x स्क्वेअर आहे लक्षात ठेवा हा, अपॉन लिमिट ॲज x tends to 0 e raised to x into x tan x upon x square. हे बघा हे पण x स्क्वेअर आहे, ही टर्म कॅन्सल झाली. e raised to x minus 1 upon x म्हणजे log e चा ब्रॅकेट स्क्वेअर अपॉन e raised to 0 x ला 0 रिप्लेस करा, tan अँगल अपॉन अँगल 1. इथं दोन रिझन येतील. लिमिट ॲज x tends to 0 e raised to x minus 1 upon x equals log e किंवा 1, and limit as x tends to 0 tan x upon x is equal to 1. Final answer log e म्हणजे 1, 1 square upon e raised to 0 म्हणजे 1 into 1 म्हणजेच फायनल आन्सर 1. ओके, नेक्स्ट 9th प्रॉब्लेम.
limit as x tends to 0 x into 6 raised to x minus 3 raised to x upon cos of 6x minus cos of 4x. तर 6x 4x ला ब्रॅकेट केलं तरी चालेल, नाही केलं तरी चालेल. n equals limit as x tends to 0 as it is. न्यूमरेटर मध्ये बघा 6 raised to x minus 3 raised to x. ऍडजस्टमेंट साठी जागा ठेवली आहे मी. 6 raised to x minus 1 आणि हे एक्स्ट्रा घेतलेले मायनस 1 कॅन्सल केले प्लस अपॉन cos minus cos minus 2 sin sin. फॉर्म्युले पार्ट करा ट्रिग्नोमेट्री. cos minus cos minus 2 sin sin. once addition by 2 आणि sin subtraction by 2. cos minus cos minus 2 sin sin. limit as x tends to 0 as it is. न्यूमरेटर मध्ये x into square ब्रॅकेट. पहिल्या दोघांना आपण फक्त ब्रॅकेट काढूया दोघांना आणि दुसऱ्या पुढच्या दोघांतून मायनस साइन आपण कॉमन करूया. 3 raised to x minus अपॉन minus 2 sin of ह्यांची ऍडिशन 10x by 2 म्हणजे 5x into sin of ह्यांचा डिफरन्स 2x by 2 म्हणजे x. आता ह्याला अपॉन x लागेल, ह्याला अपॉन x लागेल म्हणजे x स्क्वेअर लागतील. मग ह्याला अपॉन x स्क्वेअर केल्यानंतर एक x यातला कॅन्सल होईल आणि जो एक x शिल्लक आहे त्याला मी ह्याला सेपरेट डिव्हिजन करेल. पुढची स्टेप डिवाइडिंग न्यूमरेटर डिनॉमिनेटर बाय x स्क्वेअर. आता लिमिट्स देखील सेपरेट आहे. लिमिट ॲज x टेंड्स टू 0 x into square bracket 6 raised to x minus 1 minus 3 raised to x minus 1 upon x square upon x square. x square is रखा है. limit as x tends to 0 minus 2 sin of 5x into sin x upon x square upon x square. एक x कैंसिल हुई. लिमिट एज x टेंड्स टू 0 6 raised to x minus 1 upon x सेपरेट डिवीजन minus 3 raised to x minus 1 upon x. Limit as x tends to 0 minus 2 sin of 5x upon x into sin x upon x. इथे अँगल ऍडजस्टमेंट अपॉन 5 आणि कॅन्सलेशन ना इंटू 5. नेक्स्ट a raised to x minus 1 log a म्हणजे log 6 minus log 3 upon 2 into bracket minus 2 into bracket sin angle upon angle 1 पुन्हा sin angle upon angle 1 आणि हे into 5 as हे minus 1 by 10 ने जरा साइड ला घेतो. minus 1 by log minus log म्हणजे log of division 6 upon 3 म्हणजे minus 1 by 10 log 2 हे तुमचं फायनल आन्सर. ओके. Now 10th question. Limit as x tends to 0 a raised to 3x minus a raised to 2x minus a raised to x plus 1. आता या पहिल्या दोघांमधून a raised to 2x कॉमन करूया. यातले a raised to x शिल्लक राहतील -1. या दोघांतून -1 कॉमन करूया म्हणजे फक्त साइन चेंज होईल अपॉन x tan x as it is. न्यूमरेटर मध्ये पुन्हा हे ब्रॅकेट कॉमन काढूया a raised to x minus 1. So limit as x tends to 0 a raised to x minus 1 चं ब्रॅकेट कॉमन काढू. a raised to 2x minus 1 शिल्लक राहील अपॉन x tan x as it is. Dividing numerator denominator by
x square limit as x tends to 0 a raised to x minus 1 upon x into a raised to 2x minus 1 upon x limit as x tends to 0 x tan x upon x into x. हे बघा वर x स्क्वेअर ने डिवाइड केलं खाली पण x स्क्वेअर हे इंटू आहे त्यामुळे x स्क्वेअर आहे लक्षात ठेवा ते सेपरेट डिव्हिजन नाही त्यातला x कॅन्सल होईल पुढच्या स्टेप मध्ये. आता याच्या पुढच्या स्टेपला तुम्ही हे ऍडजस्टमेंट करायची मी आता इथे डायरेक्ट करतो पण तुम्ही याच्या नेक्स्ट स्टेपला हे करायचं. हा पार्ट ॲज इट इज इथं a रेस टू समथिंग मायनस 1 अपॉन समथिंग लागतात म्हणजे 2 ऍडजस्ट करा आणि नंतर इंटू 2 कॅन्सलेशन साठी घ्या. त्याच्यानंतरच्या स्टेपला हे करायचं तुम्ही. मग पहिल्याचं आन्सर आलं लॉग a इंटू ह्याचं पण आन्सर येणार आहे लॉग a इंटू 2 a रेस टू समथिंग मायनस 1 अपॉन समथिंग लॉग a इंटू 2 आणि खाली डिनॉमिनेटर मध्ये tan अँगल अपॉन अँगल 1. दोन रिझन आहेत इथे. limit as x tends to 0 of a raised to x minus 1 upon x equals log a and limit as x tends to 0 of tan x upon x is equal to 1. log a into log a म्हणजे log a चा ब्रॅकेट स्क्वेअर आणि हे 2 as it is twice log a चा ब्रॅकेट स्क्वेअर हे तुमचं फायनल आन्सर असेल. ओके next question 11th question L equals limit as x tends to a of x sin x sin x minus sin a upon x minus a. x tends to a हा फॅक्टर x minus a खाली दिसतोय तुम्हाला पण वर दिसत नाही. अशा वेळी आपण काय करतो नेहमी सबस्टिट्यूशन करतो. put x minus a equals h which implies that x equals a plus h. as x tends to a जसं x a कडे जाईल तसं a minus a म्हणजे व्हॅल्यू h ची 0 होईल h tends to 0. so L equals limit as x tends to a म्हणजेच काय सांगा h tends to 0 sin of सांगा x म्हणजे a plus h minus sin a as it is upon x minus a ला आपण काय म्हणले सांगा h म्हणलेला. आता बघा sin c minus sin d हे फॉर्म्युला आठवा. sin minus sin into cos sin limit as h tends to 0 sin minus sin 2 cos sin upon h. once addition by 2 a plus h plus a by 2 then subtraction by 2 a plus h minus a by 2. next step limit as h tends to 0 of 2 cos of a plus a twice a plus h by 2 into sin of a cancel झाले h by 2 शिल्लक राहिले whole divided by h as it is by 2 ऍडजस्ट केलं म्हणजे 1/2 एक्स्ट्रा घेतले म्हणजे कॅन्सलेशनला इंटू किती घेतलं पाहिजे हाफ. तेव्हा 1/2 एक्स्ट्रा आहे 1/2 कॅन्सलेशनला घेतले इक्वल्स 2 cos of twice a plus h च्या जागी 0 रिप्लेस करा by 2 sin angle upon angle 1 आणि हे into half as it is. हे 2 याच्याशी कॅन्सल होतील cos of 2a upon 2 त्यातला 2 कॅन्सल होईल फायनल आन्सर cos a हे तुमचं फायनल आन्सर. ओके नेक्स्ट क्वेश्चन बघा. limit as x tends to 2 of log x minus log 2 upon x minus 2. पुन्हा x tends to 2 आहे इथे x minus 2 फॅक्टर आहे पण वर दिसत नाही. मग अशा वेळी आपण काय करतो पहिल्यांदा सबस्टिट्यूशन करतो.
put x minus 2 equals h, which implies that x equals 2 plus h. As x tends to 2, जसं x 2 च्या जवळ जाईल तसं 2 minus 2 हा डिफरन्स 0 होईल. h tends to 0. L equals limit as x tends to 2 म्हणजेच काय सांगा, h tends to 0. न्यूमरेटर मध्ये log of x म्हणजे 2 plus h minus log 2 as it is upon x minus 2 ला आपण ऑलरेडी h म्हणलेले आहे, equals limit as h tends to 0. न्यूमरेटर मध्ये log minus log of division, हे जे आहेत ना h मी 1/h बाजूला लिहिलेत, log minus log of division 2 plus h upon 2. आता हा 1/h वरती घेणार आहे मी आणि आतमध्ये सेपरेट डिव्हिजन करणार आहे. सो लिमिट as h tends to 0 log of round bracket 1 plus h by 2, 1 plus h by 2, हे रेसिप्रोकल मध्ये गेले 1 upon h, हा 1 upon h वरती गेले. आता log of limit as h tends to 0 बघा 1 plus h by 2, 1 plus h by 2 raised to reciprocal 2 by h. तो रेसिप्रोकल मला लगेच कॅन्सल केला पाहिजे. h by 2 आणि तिथं ऑलरेडी असलेले 1 upon h as ओके. आता हा h कॅन्सल, log of सांगा लिमिट as h tends to 0 1 plus something raised to reciprocal, इथपर्यंतचा आन्सर e आणि त्याला raised to 1/2 शिल्लक आहे. लिमिट as x tends to 0 1 plus x raised to reciprocal चा आन्सर e. हाफ पुढे हाफ log e म्हणजेच हाफ into 1, फायनल आन्सर 1/2. ओके ओके. नाउ नेक्स्ट क्वेश्चन. हा प्रॉब्लेम खूप महत्त्वाचा आहे. लिमिट as x tends to 1 of ab raised to x minus a raised to x b upon x square minus 1. हा प्रॉब्लेम महत्त्वाचा आहे. L equals limit as x tends to 1 as it is. न्यूमरेटर मध्ये मी ab कॉमन करते, ab यातला a गेला आणि यातला एक b कमी झाला म्हणजे b ची पॉवर 1 ने कमी झाली. बघा समजा ab क्यूब असेल आणि मायनस a क्यूब b अशी टर्म असेल. समजा मी यातनं ab कॉमन काढले तर यातला a तर गेलाच, यातला एक b कमी झाल्यामुळे तुम्ही b ची पॉवर फक्त कमी करता ना 1 ने, मायनस इथं तर a ची पॉवर कमी करता ना आणि b तर कॉमन मध्ये गेला. पण तुम्ही तेच करतोय बघा, a कॉमन मध्ये गेला, b ची पॉवर 1 ने कमी केली, मायनस a रेज टू x त्यातला a कॉमन मध्ये गेलाय, मग 1 ने पॉवर कमी होईल आणि b ऑलरेडी कॉमन मध्ये, अपॉन x minus 1 x plus 1 ऐसे फैक्टर्स, x स्क्वायर माइनस b स्क्वायर से फैक्टर्स. ओके. आता बघा x टेंड्स टू 1 आहे तर आपल्याला हा फॅक्टर लागतो, हा खाली आहे पण वर दिसत नाही. सबस्टिट्यूशन put x minus 1 equals h, which implies that x equals 1 plus h. As x tends to 1, h tends to 0. So limit as x tends to 1 म्हणजेच काय सांगा, h tends to 0. ab as it is ब्रॅकेट मध्ये b raised to x minus 1 ला आपण h म्हणलेले आहे, मायनस a raised to h अपॉन x minus 1 म्हणजे h ब्रॅकेट मध्ये x म्हणजे 1 plus h, x म्हणजे 1 plus h आणि प्लस 1 आहेतच पुढे.
equals limit as h tends to 0 of AB into bracket b raised to h minus a raised to h. -1 + 1 ही ऍडजस्टमेंट आपली नेहमीची अपॉन जर हे 1 + 1 2 आणि हे h हे जर आम्ही आधी लिहितो बरं का h + 2 आधी लिहितो h + 2 आणि इनटू h आहेत ना ते इथे लिहिलेत इनटू h. ठीक आहे. नेक्स्ट L equals limit as h tends to 0 of AB into bracket ह्याला फक्त मी ब्रॅकेट करणार आहे b raised to h minus 1 आणि पुढच्या दोघातून मायनस साइन कॉमन काढणार आहे a raised to h minus 1 अपॉन h plus 2 into h. आता हा जो अपॉन h आहे ना ह्यानं इथं सेपरेट डिव्हिजन करणार आहे लिमिट ॲज h tends to 0 of ab अपॉन h plus 2 हा पार्ट आहे तसा ठेवलाय. आता इथं बघा b raised to h minus 1 upon h minus a raised to h minus 1 upon h. आता लिमिट घेणार आहे आपण ab as it is upon 0 plus 2 h tends to 0 into ह्याचा आन्सर log b minus ह्याचा आन्सर log a. समोर रिझन लिमिट as x tends to 0 a raised to x minus 1 upon x answer log a. log minus log of division म्हणजे ab by 2 log of division म्हणजे b upon a हे त्याचा फायनल आन्सर आहे. ओके आता इथं साधारण तुमचे 13 पर्यंतचे क्वेश्चन्स आपले कंप्लीट झाले. अर्थात त्यातले 2 to 6 मी घेतलेले नाही आहेत 13 पर्यंतचे. 14 पासूनचे क्वेश्चन्स आपण नेक्स्ट पिरियड म्हणजे उद्या पाहणार. ठीक आहे.